तो तृप्त होतो आणि मग त्याने केलेला आमच्यावरचा क्रोध तो विसरतो आणि पुन्हा एक वार आम्हाला समाधान, आशीर्वाद, तृप्त, सार्थकता तो आमच्या जीवनामध्ये देतो. परंतु या ठिकाणी एचकेलचा ग्रंथ आम्ही 5 आणि 13 मध्ये वाचत असताना देवाचं वचन आम्हाला असं सांगते की अशी माझ्या रागाची पूर्तता होईल. परमेश्वराला देखील राग येतो जसं तुम्हाला आणि मला येतो. आणि म्हणून नव्या करारामध्ये आम्ही पाहतो की देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. तुम्ही रागवा परंतु रागात असताना सूर्य मावळू देऊ नका. म्हणजे याचा अर्थ राग हा सर्वांसाठी आहे. मग जर तुम्हाला आणि मला जर राग येत आहे, तुम्ही आणि मी कुठल्याही प्रकारचं चांगलं न करता, कुठल्याही प्रकारचं सत्य न वागता, कुठल्याही प्रकारचं आज्ञा पालन न करता, कुठल्याही प्रकारचं एक सत्कृत्य न करता जर कदाचित तुम्हाला आणि मला जर राग येतो, तुम्हाला आणि मला अशी काही गोष्ट घडती की जेणेकरून आम्ही एकमेकावर चिडचिड करतो किंबहुना राग धरतो, तर अशाच प्रकारे परमेश्वर आमच्या विषयीच्या सर्व कल्पना चांगल्या असून ज्या तो पाळत नाही, त्याला वारंवार संधी देऊन, वारंवार त्याच्या पापांची क्षमा करून, वारंवार त्याला सगळ्या प्रकारचे आशीर्वाद देऊन, तरी देखील जर परमेश्वराच्या आज्ञाभंगाकडे जर तुमचा आणि माझा कल जर असेल तर परमेश्वराला देखील राग येतो. आणि मग परमेश्वराचा राग असा तसा नाही. आता सुरुवातीला जो आमच्यावर राग आहे तो आमच्या ताडण्यासाठी आहे. कदाचित आपण असं म्हणतो, प्रभो तू माझ्यावर रागवलास का? प्रभो तू माझ्यावर रुसलास का? प्रभो तू माझ्यावर नाराज आहेस का? का मला समाधान नाही? का मला आशीर्वादित नाही? का माझं जीवन सार्थक नाही? का माझी मी भाग्याची नाही? का मी लक्की नाही? का मी तृप्त नाही? का माझ्या जीवनात धन्यवादित नाही? का माझ्या जीवनामध्ये सुख नाही, शांती नाही, आनंद नाही? का माझ्या जीवनामध्ये माझ्याबरोबरच का? प्रभू तू माझ्यावर रागवला आहे काय? प्रभूचं रागवणं असं नाही. प्रभू ज्यावेळेस रागवतो ना, ते या ठिकाणी लिहिले अशी माझ्या रागाची पूर्तता होईल आणि त्याजवरच्या माझ्या क्रोधाची तृप्ती होऊन माझे समाधान होईल. परमेश्वराला देखील क्रोध येतो, परमेश्वराला तरी राग येतो, परमेश्वर पण पूर्णतेकडे जात असतो आणि तो म्हणतोय की मग जर अशा प्रकारे माझ्या क्रोधाची तृप्ती होऊन माझे समाधान होईल, मी त्याचवरच्या माझ्या क्रोधाचा शेवट केला म्हणजे ते समजतील की मी परमेश्वर ही आवेशाने बोललाय. मग परमेश्वराने आमच्यावर रागावू नये, पुत्राने आम्हाला टाकावू नये, परमेश्वराने आमच्यावर क्रोध दर्शवू नये. म्हणून वेळीच तुम्हाला आणि मला देवाच्या आज्ञा पालनामध्ये जर आम्ही आमचं जीवन दिलं तर निश्चित अर्थाने आमच्या जीवनात सर्व प्रकारचे आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आणखी काही वचन आपण पाहूया. एचकेलचा ग्रंथ अध्याय क्रमांक 16 आणि वचन क्रमांक 28 मध्ये काही गोष्ट लिहिलेली आहे. त्याच्या अगोदर मी 27व्या क्रमांकाचं वचन वाचू इच्छितो. तेव्हा पहा मी आपला हात तुझवर उगारून तुझे नित्याचे अन्न कमी केले आणि ज्यांना तुझे शिंदळकीचे वर्तन लज्जास्पद वाटते त्या तुझा द्वेष करणाऱ्या पलिष्ठांच्या कन्यांच्या स्वाधीन तुला केले. तुझी तृप्ती म्हणून कधी होत नाही. याकरिता तू ऐश्वर्याबरोबरही शिंदळकी केली हो, त्याचबरोबर तू शिंदळकी केली तर ही तुझी तृप्ती होईना. आता या ठिकाणी शिंदळकी या शब्दाचा खरा अर्थ आहे व्यभिचार, जबरदस्ती, लुटालूट, दुसऱ्याच्या मालावर डोळा ठेवणं, किंबहुना देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करणं. हा शब्द शिंदळकी जो शब्द आहे ना, शिंदळकी शब्दाचा अर्थच असा आहे की मनाच्या विरुद्ध, इच्छेच्या विरुद्ध, देवाच्या विरुद्ध, समाजाच्या विरुद्ध, धर्माच्या विरुद्ध केलेलं वर्तन त्याला म्हणतात शिंदळकी. अनेक लोकांना शिंदळकी माहित नाही आणि म्हणून या ठिकाणी एचकेलच्या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 16 आणि वचन क्रमांक 28 मध्ये 27 मध्ये आम्ही पाहिलं
आणि 28व्या मध्ये आम्ही पाहत आहोत की तुझी तृप्ती म्हणून कधी होत नाही. जे अशा प्रकारचे लोक जीवन जगतात, व्यभिचारी, दुसऱ्यांच्या मालावर डोळा ठेवणारी, दुसऱ्यांच्या संपत्तीवर डोळा ठेवणारी, जसे की आज्ञामध्ये आम्ही पाहतो, परधन्याचा लोभ धरू नको, परस्त्रीचा लोभ धरू नको, म्हणजे दुसऱ्यांचे जे काही वस्तू असेल XYZ त्यांचा कुणाचाच. तर असे प्रकारचं जीवन जगणारे लोक कधीही तृप्त नसतात. आमचा विषयच आहे धन्य, समाधानी, आशीर्वादित, तृप्त, लक्की, भाग्यशाली. तर या ठिकाणी तू लिहित आहे की अशा प्रकारचं जीवन जगणारे, अशा प्रकारचं शिंदळकी करणाऱ्यांचं नित्याचं अन्न कमी केलेलं आहे. दररोजच्या जीवनामध्ये त्यांना जे काही अन्न हवं आहे, दोन प्रकारचं, एक आत्मिक आणि एक जैगिक, हे अन्न कमी झालेलं आहे. कारण त्यांचा रोख त्या जीवनाकडे नाही, त्यांचा रोख त्या आज्ञाविधीकडे नाही, त्यांचा रोख सार्वकालिक वतनाकडे नाही. आणि म्हणून या ठिकाणी तू लिहित आहे अश्वर्यांबरोबरही शिंदळकी केली हो, तो त्याचबरोबर तू शिंदळकी केली तरी तुझी तृप्ती होईल. तू अनेक प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वेळेस, वेगवेगळ्या टायमिंगला, ज्या ज्या वेळेस परमेश्वरने तुम्हाला आणि मला संधी दिली बदल करण्याची, नवीकरण करण्याची, वळण्याची, आज्ञा पालन करण्याची, सत्याकडे येण्याची, त्या त्या वेळेस अशा प्रकारचे वचनाच्या विरोधात अनेकांनी जीवन जगायला सुरुवात केली. आणि मग ते जगातली तृप्ती मिळवण्यास झटत असतात. जगातलं समाधान त्यांना हवं असतं, जगातला आशीर्वाद त्यांना हवा असतो, जगामध्ये त्यांचं जीवन सार्थक बनावं अशी त्यांची इच्छा असते. जगामधल्या सर्व गोष्टींनी ते तृप्त हवे, लक्की, भाग्यशाली ठरावं अशी त्यांची योजना असते. म्हणून सार्वकालिक वतनाकडे असणारा आमचा रोख बाजूला ठेवून जगातल्या सर्व प्रकारच्या समाधानाकडे येण्याचा लोक नेटाने प्रयत्न करत असतात. आणि म्हणून हे करीत असताना आमच्या जीवनामध्ये समाधान नाही, आशीर्वाद नाही, तृप्तता नाही. आणखीन एक वचन आपण एचकेलच्या ग्रंथ अध्याय क्रमांक 16 आणि वचन क्रमांक 49 मध्ये पाहणार आहोत. त्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, पहा तुझी बहीण सदोम हिचे पाप येण्याप्रमाणे होते. गर्व, अन्नाची विपुलता व ऐश आराम ही तिला व तिच्या कन्यांना होती. दरिद्री व गरजवत यास तिने हात दिला नाही. समाधान कसं मिळेल? परमेश्वरापासून काही जर गोष्टी आल्या तर तो म्हणताय की पहा तुझी बहीण सदोम हिचे पाप येण्याप्रमाणे. आता पाप दाखवतोय. पाप काय? गर्व, अन्नाची विपुलता, ऐश आराम. ह्या तीन गोष्टी मनुष्याला जर का मिळाल्या, विपुल अशा, भरपूर अशा, की 100% समजायचे की मनुष्य नीच धामाला चालला, मनुष्य अतृप्तीकडे चालला, मनुष्य अधोलोकाकडे चालला. ह्या तीन गोष्टी पक्क्या लक्षात ठेवायच्या. अन्नाची विपुलता, दोन प्रकारचे अन्न. पुन्हा एक वार सांगाल, काही लोकांना इतकं काही आध्यात्मिक अन्न, जैगिक अन्न याच्या दोन्हींची रेलचेल झाल्यामुळं बाकीकडे ते लक्षच देईना. ज्यांना हवं आहे त्यांना ते मिळाना, जे गरजवंत आहेत, ज्यांना खरोखर गरज आहे. आता आत्मिक अन्नाविषयी जर म्हटलं तर ज्यांना ऑलरेडी देवाचं वचन माहिती पडलेलं आहे, जे त्याच्यात मुळावलेले आहेत, जे त्याच्यात रोवलेले आहेत, जे त्याची रुची घेतलेली आहे, जे त्याप्रमाणे आचरण करत आहेत, अशा लोकांना एक जबाबदारी दिलेली आहे की त्यांच्याकडे विपुल असं वचनाचं अन्न आहे, आध्यात्मिक अन्न आहे, धार्मिकतेचं अन्न आहे, सत्याचं अन्न आहे, वचनाचं अन्न आहे, पवित्र आत्म्याकडून येणाऱ्या सर्व गोष्टींचं अन्न आहे, विपुल आहे. मग जर विपुल आहे तर जे दरिद्री आहेत व गरजवंत आहे यांना आम्ही दिलेलं आहे. दुसरा प्रकार जगातलं अन्न, त्याची विपुलता ज्यावेळेस होती त्यावेळेस मनुष्य दुसऱ्यांना केर कचरा समजतो, आणि ज्यावेळेस अन्नाची वाण असते त्यावेळेस मात्र दुसऱ्यांना पाटील करतात, साहेब करतात. परंतु एकदा का विपुल असं अन्न झालं, अशा दोन प्रकारे. आणि म्हणून यांचा पाप काय आहे? यांना समाधान का मिळालं? त्याचे कारण आपण या ठिकाणी पाहत आहोत की गर्व. अनेक लोकांना गर्व झाल्यामुळं त्यांचं समाधान होईना.
ते आशीर्वादित पण नाही, ते तृप्त पण नाहीत, ते समाधानी पण नाहीत, धन्य पण नाहीत. कारण काय? त्यांना गर्व आला, आणि गर्वाचं घर नेहमी खाली असतं. कुणाला श्रीमंतीचा गर्व, कुणाला आपल्या स्वतःचा गर्व, कुणाला आपल्या लय मोठ्या मिनिस्ट्रीचा गर्व, कुणाला संस्थेचा गर्व, कुणाला त्याच्या स्टेटसचा गर्व, कुणाला त्याच्याकडे भरपूर काही प्रॉपर्टी असली त्याचा गर्व, कुणाला अहो एवढंच नाही, देवाच्या सेवकांना कृपादान मिळाले त्यांना त्याचा गर्व आलाय. जस काही यांच्या बापाची, जस काही कष्ट केली, जसं काही हे लय पवित्र शुद्ध होती, जसं काही आखे यांचे घरदारी इकून त्यांनी ते कृपादान विकत घेतलंय. लय गर्व काही काहीला, लय आरोग्यदानाच्या स्वभावाल्यांना लय गर्व, प्रोपेन्सी करणाऱ्यांना लय गर्व. आणि त्या गर्वाच्या पायामध्ये काय होतं? तो गर्व आलं म्हणजे त्या ठिकाणी पाप आलं, पाप आलं म्हणजे मरण आलं. आणि ज्यावेळेस या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतात, साहजिकच सगळं डबुलं गबाळ असून देखील समाधानी नाही राहत. पूर्वी काही लोक 200 रुपयाला तेलाची बाटली विकायची. ऑइल, स्पिरिच्युअल ऑइल, पवित्र ऑइल, सामर्थ्युक्त ऑइल, अनॉइंटिंग ऑइल, पवित्र आत्म्याच्या आगडीने भाजून काढलेलं ऑइल 200 रुपये. आता 2000. ऑइल तेच, देव तोच, प्रार्थना तीच, सेवकही तोच, पण आता 2000. तरी समाधानी नाही. आणि जेव्हा 20-20 रुपये लोक तुला देत होते, भीक मागत होता 20-20 रुपये घेऊन, त्यावेळेस तरी तुझं समाधान होतं. कारण त्या टायमिंगला तुझा देवावर भरोसा होता. आता काय झालं? 20चे 200, 200चे 2000, आता तर 2-2 लाख रुपयाला लोकांना गंडा घालायला मोकळे झाली. तरीही समाधान नाही. तुम्ही लोकांना कितीही लुटा, तुम्ही लोकांना कितीही त्रास द्या, तुम्ही लोकांची तृप्तताची अतृप्तता करा, तुम्ही लोकांचे आशीर्वाद चोरून घ्या, तुम्हाला काय घ्यायचे ते घ्या, पण तुम्हाला समाधान मिळणार नाही. आशीर्वादही नाही, इथला जगातला घ्या, कारण जगातले आशीर्वाद इथं ठेवून जायचे हे आम्हाला समजतं. तरी आम्ही जगातलेच आशीर्वाद मिळवण्याच्या पाठीमागे लागलेलो आहे. ही एक सत्य परिस्थिती आहे. आणि म्हणून माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाच्या प्रिय सेवकांनो, या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की आमच्या जीवनाला जर समाधान मिळवायचं असेल, आम्हाला जर आशीर्वादित व्हायचं असेल, आमचं जीवन जर सार्थक करायचं असेल, आम्हाला जर तृप्त व्हायचं असेल, आम्हाला जर लक्की आणि भाग्यशाली जर ठरायचं असेल, तर ज्या वेळेस परमेश्वर आम्हाला जशी परिस्थिती देतो, या ठिकाणी आम्हाला सांगत आहे की पहा, गर्व, मनुष्याला गर्व आला की त्याला ताठा निर्माण होतो आणि त्याचं असलेलं समाधानही गायब होतो, असलेला आशीर्वादही गायब होतो, असलेलं त्याचं जीवनाचं थोडंफार सार्थक ते पण गायब होतं. आणि तृप्तता त्याच्या जवळ नसतीच. कारण तृप्त जर तो असता तर त्याने गर्व केला नसता. आणि याच्यात प्रकार आहेत. अन्नाची विपुलता, भरपूर खायला, अन्न वस्त्र निवारा, हे एकदा भेटले ना मनुष्याला, अन्न वस्त्र निवारा, समजायचं की हा 100% असमाधानकारक राहील. ज्यावेळेस नसतात ना, एक संत तुकडोजी महाराजांचं एक गीत आहे, भावगीत, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे, देवाचं नामस्मरण करत राहावे. पण आमच्याकडे नाही. पत्र्याचं घर होतं तवाही टेन्शन, स्लॅबचं झालं तरी टेन्शन, आणखीन त्याच्यावर एक कडन त्याचं एक टेन्शन. नोकरीत लागली, देवाने दिली, त्याच्यात समाधान मानायचं, तर आणखीन पगाराचं अपेक्षा, आणखीन काहीतरी कुठानी, समाधानच नाही हो. आणि म्हणून आम्हाला जे आहे त्यात जर आम्ही विश्वासूपणा आणि परमेश्वराशी जर राहिलो, तर निश्चित अर्थाने आमच्याकडे अन्नाची विपुलता जरी झाली तरी आमचं समाधान जाणार नाही. कारण आम्ही काय करणार? दरिद्री व गरजवत यांना आम्ही हात देणार. परंतु आमच्याकडे अन्नाची विपुलता आहे, आयुष आरामपणी, पण आम्ही दरिद्री आणि गरजवत यांना हातच दिला नाही, यांच्याकडे पाहिलंच नाही, यांना सपोर्टच केला नाही, यांची
यांची विचारपूस केली नाही, किंबहुना आमच्याकडे जे आहे ते त्यांना दिलं नाही, समाधानच नाही. म्हणून ज्यांच्याकडे नाही ते जर आज समाधानी आहेत, तर आज आम्हाला विचार करायचा आहे की परमेश्वरला इतरांपेक्षा तो आम्हाला बऱ्यापैकी दिलेला आहे, आम्ही किती समाधानी पाहिजे. ज्यावेळेस आम्ही रस्त्याने येतो जातो त्यावेळेस आम्ही रस्त्यावरले काही लोक जर पाहिले तर त्यांना घर नाही, दार नाही, त्यांचे लेकर रस्त्याने हिंडतात फिरतात, कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही, परंतु समाधानी आहेत, तृप्त आहेत, लक्की आहेत, आशीर्वादित आहेत. जाताना येताना बघा कधी त्यांचं स्मित, त्यांचं हास्य, त्यांचे स्माइल जर बघितली ना तर आपल्याला लाज वाटेल, इतके सुपर स्माइल आहेत. आपल्याकडे आहे फोटो काढायला स्माइल प्लीज म्हटलं ना तर 50 वेळेस त्या फोटोवाल्याला सांगावं लागत इकडे स्माइल कर म्हणून. पण त्या लोकांची स्माइल ओरिजिनल, कारण ते समाधानी आहेत, तृप्त आहेत, आशीर्वादित आहेत, ते डोक्याला हेडाक करून नाही घेत. म्हणून जर आम्ही गर्व जर धरला आणि सगळ्या प्रकारची विपुलता ऐशाराम असताना देखील परमेश्वराच्या योजनेनुसार आम्ही आमचं जीवन जर जगलो नाही तर निश्चित अर्थाने आमचं समाधान गायब झाल्याशिवाय राहणार नाही. 54व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे तुला लज्जेचा कायमा लागेल ज्या तुझ्या सर्व कृत्याने त्यांच्या मनाला समाधान प्राप्त झाले त्याविषयी तू लज्जित होशील. काही लोक या ठिकाणी लिहिले 53व्या क्रमांकाचं वचन वाचतो, मी सदोम व तिच्या कन्या यांचा आणि शोम्रोन व तिच्या कन्या यांचा व त्यांच्यामध्ये तुझ्या धरून नेलेल्या लोकांचाही बंदिवास फिरवीन. म्हणजे तुला लज्जेचा कायमा लागेल ज्या तुझ्या सर्व कृत्यांनी त्यांच्या मनाला समाधान प्राप्त झाले त्याविषयी तू लज्जित होशील. आमची कृतीच आम्हाला लज्जित करणार आहे, आमची कृतीच आम्हाला समाधान मिळू शकणार नाही. आणि म्हणून जशा प्रकारे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, ज्याचे जसं कर्म असेल, जसं काम असेल तसंच त्याला फळ परमेश्वर देत असतो. आणि म्हणून या ठिकाणी तो लिहित आहे की ज्या तुझ्या सर्व कृत्यांनी त्यांच्या मनाला समाधान प्राप्त झाले. आमच्या कर्तृत्वावर, आमच्या कृतीवर, आमच्या आचरणावर, आमच्या वागण्या उठण्या बसण्यावर आमचं समाधान अवलंबून आहे. आम्ही जर कसंही वागलो, कसंही उठलो, कसंही बसलो तर जे समाधान आम्हाला मिळायचंय ते समाधान मिळणार नाही. ते समाधान मिळवण्यासाठी तुम्हाला आणि मला जसं माझ्या स्वतःला तसं इतरांना. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये नव्या करारामध्ये लिहिले, लोकांनी तुम्हाशी जसं वर्तन करावे अशी तुमची इच्छा आहे तसं तुम्हीही त्यांच्याशी करा. लोकांनी आमच्याशी समाधानकारक जीवन जगावं, लोकांनी आमच्या बरोबर एक चांगलं जीवन जगावं, लोकांनी आमच्या बरोबर खरेपणाचं जीवन जगावं, लोकांनी आमच्या बरोबर एक आशीर्वादाची देवाणघेवाण करावी, तर आम्हालाही पहिल्या प्रथम त्यांच्या बरोबर समाधानकारक, त्यांच्या बरोबर आशीर्वादित, त्यांच्या बरोबर जसं आम्हाला हवं आहे तसं त्यांच्या बरोबर आम्हाला वागणं, उठणं, बसणं, बोलणं, चालणं, कृती, आचरण, विश्वास या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आम्ही कसंही वागायचं, लोकांकडून मात्र चांगल्याची अपेक्षा करायची, हे कधी शक्य होणार नाही. हे उलट होईल. आम्ही चांगलं वागू पण लोक आमची आशा भंग करतील, ही तर ख्रिस्त सेवकाची खरी ओळख आहे. आम्ही कसंही वागू नये, आम्ही चांगलं वागू. ख्रिस्तीय जीवनामध्ये जीवन जगत असताना, ख्रिस्त समजल्यानंतर, विश्वासू असताना, देवाच्या काही गोष्टी आम्हाला माहिती पडलेल्या असताना जर आम्ही चांगलं वागतोय आणि त्याच्या मोबदल्यामध्ये समोरचा व्यक्ती आमच्याशी जर अघटित वागतोय, परंतु तो अघटित वाटतोय म्हणून मी देखील त्याच्याशी तसंच वागल, ह्या ख्रिस्ती धर्मातली एक आम्हाला समाधान, आशीर्वाद, तृप्तता या विषयाला कलाटणी देणारी गोष्ट आहे. तर आम्ही चांगल्या प्रकारे वागणं, उठणं, बसणं म्हणजे आमची कृती आणि आचरण चांगलं जर असेल तर आम्हाला समाधान 100% मिळेल. भले आमचं नुकसान झालं तरी समाधान आम्हाला मिळेल. बऱ्याच अंशी होतं की आम्ही एखादी गोष्ट करतो आणि त्या गोष्टीमध्ये नुकसान होतं, परंतु त्या नुकसानामध्ये देखील तो व्यक्ती समाधान पावतो, कारण त्याच्या मनाप्रमाणे ते झालेलं असतं, त्याच्या इच्छेप्रमाणे ते झालेलं असतं, त्याला आवडल असं झालेलं असतं. भले ते नुकसान का असाना,
नंतर त्याची भरपाई तो अनेक गोष्टींनी वेगवेगळ्या प्रकारच्या कृती आणि आचरणाने तो सुधरवतो आणि पुन्हा एक वार ती भरपाई तो मोबदला समाधानामध्ये आशीर्वादामध्ये ओरिजिनल आशीर्वादामध्ये तो मिळून घेत असतो। आणि म्हणून आम्हाला परमेश्वर समाधान आशीर्वादित आणि तृप्तता देण्यासाठी आमची कृती देखील महत्वाची आहे। आणि म्हणून या ठिकाणी लिहित आहे की त्या तुझ्या सर्व कृत्यांनी त्यांच्या मनाला समाधान प्राप्त झाले त्याविषयी तू लज्जित होशील। अनेक लोक आम्ही चांगलं वागत असून जर आमच्याशी कुरघोडीने जर वागत असतील तर त्यांना आता वागू द्या, त्यांना आता कदाचित समाधान मिळेल, पण हीच गोष्ट त्यांना लज्जेचं कारण ठरेल, हीच गोष्ट त्यांना लाज आणणारी ठरेल, हीच गोष्ट त्यांना नरक दंडाकडे नेणारी ठरेल, हीच गोष्ट त्यांना अधोलोकाकडे नेणारी ठरेल, हीच गोष्ट त्यांना त्यांचं जीवनातलं समाधान घालून टाकेल, हीच गोष्ट त्यांचा आशीर्वाद शापामधले बदलेल, हीच गोष्ट त्यांची तृप्तता अतृप्ततेमध्ये जाईल, हीच गोष्ट की त्यांच्या जीवनाचं जे सार्थक आहे ना तर त्याचा पार 12 वाजून जातील। परंतु त्यासाठी आमची कृती, आमचं सत्कृत्य, आमचं चांगल्या गोष्टी आम्ही परमेश्वरामध्ये ठेवणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे। एहेजकेलचा ग्रंथ अध्याय क्रमांक 31 आणि वचन क्रमांक 16 मध्ये देखील आम्हाला एक देवाचं वचन रेफरन्स मिळत आहे। आपण पाहूया 31:16 मध्ये। त्याच्या अगोदर मी 14व्या क्रमांकाचं वचन वाचू इच्छितो। पाण्यानजीक लावलेल्या कोणत्याही वृक्षाने आपल्या उंचीमुळे गर्व करू नये। आपण जे वचन वाचलं त्याच प्रकारे पाण्याजवळ लावलेल्या कोणत्याही वृक्षाने आपल्या उंचीमुळे गर्व करू नये। विशेष करून श्रीमंत लोकांना वचन सांगितलंय। दुसरा मुद्दा याजक वर्ग, फादर, पास्टर, रेव्हरंड, बिशप, गुरुजी, हबप, काजी, भंतीजी जेवढे कुणी असतील ना त्यांनी गर्व करू नये, कारण गर्वाचं घर खाली होतं। अनेक लोक गर्वामुळे उंच तर झाले, नावारूपाला तर आले, पण तू परमेश्वराच्या यादीतूनच हुकले, सत्कर्म करण्याचंच हुकले। आज त्यांच्या उंचीमुळे, आज त्यांच्या वजनामुळे ते अनेक लोकांना लुटून जसं काय आम्ही म्हणतो ना पायऱ्या चढत जिना चढत आम्हाला टॉप फ्लोअरवर जावं लागतं, तसंच लोकांचे मुंडके मुडीत काही याजक लोक वरती चढले, समाधान नाहीत, आशीर्वादितही नाहीत, बाह्य स्वरूपात दिसतात भरपूर गाड्या, घोड्या, बंगला, माड्या, फॉरेनच्या टोरा फिरा काय असतं नसत्यान, परंतु देवाच्या नजरेतून मात्र ते उतरले। तुम्ही म्हणाल मग चिन्ह चमत्कार कसे होतात? चिन्ह चमत्कार तर सैतानाचे आत्मे पण करतात। त्याच्यामुळं देवदूताचं सोंग घेऊन येणारे देवदूतांनी म्हणजे सेवकांनी केलेली काही फरक नाही पडत। त्यांच्या जीवनामध्ये कृतिशील जीवन काय आहे? जर आमच्या समोरचा भाऊ बहीण आई वडील उघडा वागडा आहे, त्याला कशाची वाण आहे, आणि जर माझ्याकडे भरपूर काही आहे मी त्याच्यातलं जर देतही नाही तर माझ्या या उंचीपणाचं काय, माझ्या याजकपणाचं काय, माझ्या धार्मिकपणाचं काय, माझ्या श्रीमंतीचं काय, की जे नाही करून दैवी गोष्टीला मी आड येत आहे। म्हणून तो म्हणत आहे की पाण्यानजीक लावलेल्या कोणत्याही वृक्षाने आपल्या उंचीमुळे गर्व करू नये। गर्व केला का आमच्या जीवनातले आशीर्वाद लुप्त पावतात, आमचे आशीर्वाद कमी होतात, आमचे आशीर्वाद आमच्यापासून दूर जातात, आणि आशीर्वाद दूर गेले की आमच्याकडे शाप येतात। आणि म्हणून ते शाप येऊ नये, आमच्याजवळ आशीर्वादच राहावेत, म्हणून आम्ही गर्व करू नये। पुढे तू लिहित आहे आपल्या शेंड्यांनी मेघमंडळास भेंदू नये, पाण्याने पोचलेल्या वृक्षाने आपल्या उंचीमुळे स्वतःवर भिस्त ठेवू नये। अनेक लोक स्वतःवर भिस्त ठेवतात, बायबल सांगतोय स्वतःवर भिस्त ठेवू नका, कारण स्वतः मी काय करतोय, पाप करतोय का पुण्य करतोय कदाचित मला पण ठाऊक नाही, पण जर मी देवाच्या अधीन राहिलो, वचनाच्या अधीन राहिलो, सत्याच्या अधीन राहिलो, अधिकाऱ्याच्या अधीन राहिलो, आमच्या साहेबांच्या अधीन राहिलो, सरकारच्या जर अधीन राहिलो, सगळ्यांना सर्वांचा मान सन्मान जर दिला आणि आम्ही स्वतःला जर लीन केलं, नम्र केलं, स्वतःवर जर भिस्त ठेवली नाही तर आमचे आशीर्वाद कदापि हरवणार नाही। पण मीच काय तो सर्व अशी जर स्वतःवर भिस्त ठेवली तर 100% आमचे आशीर्वाद हरवल्या जातील। आमची जी तृप्तता आहे अतृप्ततेमध्ये बदल होईल, आमचं जे समाधान आहे ते असमाधानामध्ये त्याचा बदल होईल। पुढे तो लिहित आहे कारण त्या सर्वांस मृत्यूच्या
अधोलोकाच्या स्वाधीन करण्यात आले. एवढंच कारण नाही, आमचे आशीर्वाद जाऊ देव गेले तर परत मिळू, समाधान केलं परत मिळू, अतृप्त झालो परत मिळू, सगळ्या काही गोष्टी मिळू. पण जर का या सर्व गोष्टी केल्यामुळं अधोलोकाच्या स्वाधीन जर आम्ही आलो, नरकाच्या स्वाधीन जर आम्ही आलो, मृत्यूच्या स्वाधीन जर आलो, तर आमचा काय लाभ? आणि म्हणून आमच्या स्वतःचा मृत्यूपासून बचाव करण्यासाठी, जगातला मृत्यू येईल त्याला कुणी अडवू शकणार नाही, पण तो आत्मिक मृत्यू येऊ नये म्हणून आम्हाला जपणं खूप गरजेचं आहे. आत्मिक मृत्यू जर आला तर अधोलोकामध्ये आम्ही 100% आमचं नावनिशी लिहिण्यात आली. आणि म्हणून ही नावनिशी लिहिण्यात येऊ नये म्हणून आम्हाला एचकेलच्या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 31 वचन क्रमांक 14 मध्ये सांगत आहे की पाण्यानजीक लावलेल्या कोणत्याही वृक्षाने आपल्या उंचीमुळे गर्व करू नये. जे काय प्रभू तुझ्यामुळे आहे, प्रभू तुला धन्यवाद. ह्या गोष्टी ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये येतील त्यावेळेस आम्हाला गर्व येणार नाही. आम्ही आमच्या प्रमाणेच आमच्या मित्रांना, आमच्या आप्तेष्ट नातेवाईक, स्नेही, आमचं फ्रेंड सर्कल, आमचं मित्र परिवार, आमचा कामगार किंवा जे काही आमचं नेटवर्क आहे, बिलिव्हर्स, भाऊ बहीण, आई वडील, तळागाळातले प्रत्येक सगळ्यांशी जर जशा तशा वयोमानानुसार, त्यांच्या बुद्धीनुसार, त्यांच्या कल्चरनुसार, त्यांच्या मागणीनुसार जर आम्ही त्याच्याशी जर वागू लागलो ना तर आमच्यात अजिबात गर्व येणार. काही लोकांना असा गर्व आला, काही दिवसापूर्वी सायकलीवर हिंडत होती, आता लोकांना लुटून लुटून फॉर्च्युनर गाड्या घेतल्या. आमच्यासारखे देवाचे सेवक चालले ना, प्रेज द लॉर्ड केलं तर बघत सुद्धा नाहीत. आम्ही 20-22 वर्षापूर्वीचे जसे होत ना तसेच येत, पण आजकालचे काही जे आलेले आहेत ना नवीन, ते साधे प्रेज द लॉर्ड सुद्धा घालत नाही. का? तर फॉर्च्युनर गाडी आहे का, डस्टर गाडी आहे, मोठं चर्च आहे, मोठी मंडळी आहे, मोठं दानपत्र आहे, मोठं नेटवर्क आहे. अहो सगळं मोठं आहे, परंतु ज्या वेळेस तुम्ही गर्व करता, उंच करता स्वतःला, ज्यावेळेस आज्ञाभंग करता, नको त्या गोष्टी करता आणि सर्वसाधारण लोकांना साधं प्रेज द लॉर्ड जर करीत नाहीत तर तुमच्या या उंचीचं काय करायचंय? तुमच्या या बंगल्या गाड्याचं काय करायचंय? तुमच्या बॅलन्सचं काय करायचंय? तुमच्या मोठ्या मंडळीला काय काढी लावायची का? काय करायचं काय? हे सोपं पडल, परंतु परमेश्वर ज्यावेळेस पाहिल, म्हणून आम्ही पाहत आहोत या ठिकाणी शेवटच्या लाईनिंग मध्ये तो म्हणत आहे की कारण त्या सर्वांस मृत्यूच्या अधोलोकाच्या स्वाधीन करण्यात येईल. आले आहे, त्यांना आले आहे, परंतु आमची अजून बारी आहे. आम्ही अजून काय अधोलोकात गेलो नाहीत. आम्हाला अधोलोकाकडे चाललो जर असलो तर आजही आम्हाला या गोष्टी, आमचा गर्व, आमचा घमेंडीपणा, आमचा मीपणा, आमचा अहमपणा, आमचा खोटारडापणा, आमचा भामटापणा, आमचा आज्ञाभंग, असत्याकडे गोष्टी, जेवढ्या काही गोष्टी आमच्याकडे असतील ना, आज जर आम्ही त्या सोडल्या तर आमचा आजही मृत्यूच्या रस्त्यापासून रस्ता बदलन, आजही अधोलोकाच्या स्वाधीन आम्ही जाणार नाहीत. तो म्हणत आहे ज्या गर्तेत मानव पुत्र जातात तिच्यात त्यासही जावयास लावले आहे. काय फायदा? मनुष्याने सर्व जग मिळवलं आणि आपल्या जीव आत्म्या शरीराचा जर नाश केला तर त्या गोष्टीचा आम्हाला फायदा काय? आणि म्हणून या ठिकाणी आपण वाचत आहोत 16व्या क्रमांकाचं वचन आहे, गर्तेत जाणाऱ्यांबरोबर मी त्यास अधोलोकी लोटून दिले, तेव्हा त्याच्या कोसळण्याच्या आवाजाने मी राष्ट्रास थरथर कापिवले. तेव्हा पृथ्वीच्या अधोभागी असलेले येदेनाचे सर्व वृक्ष, पाण्याने पोसलेले निवडक व अतिसुंदर असे लबानोनाचे वृक्ष समाधान पावले. समाधान लय महत्वाचे. कशापैकी, कुठून समाधान मिळेल? कारण समाधान हे केवळ परमेश्वरच्या वचनामध्ये आहे. समाधान हे केवळ सत्यामध्ये आहे. समाधान केवळ आज्ञा पालनामध्ये आहे. समाधान केवळ लीन आणि नम्रपणामध्ये आहे. समाधान दुसरी तिसरीकडे कुठं नाही. आमच्याकडे जे काही आहे ना, जे काही थोडं परमेश्वराने दिलेलं आहे,
त्या थोडक्याविषयी जर आम्ही विश्वासू राहिलो तर परमेश्वर आमची पुष्कळावर नेमणूक करतो. मग पुष्कळावर नेमणूक झाल्यानंतर साहजिकच आहे आम्हाला समाधान मिळेल का नाही, आम्ही आशीर्वादित होतो की नाही, आमचं जीवन सार्थक होईल का नाही, आम्ही तृप्त होतो का नाही, आम्ही स्वतःला भाग्यशाली म्हणतोय की नाही. परंतु ज्या अर्थी आम्ही आहे तिथंच आहेत आणि आणखीन राड्यात, आणखीन गाळात, आणखीन दुःखात, आणखीन आजारात, आणखीन टेन्शन, ताण, दबाव, आणखीन कर्ज बाजारात जर बुडत चाललेलो आहोत, आणखीन जर आम्ही लयात चाललेलो आहोत, तर आम्हाला समाधान कसं मिळेल? आम्ही कसं काय म्हणू की आम्ही आशीर्वादित आहोत? आम्ही कसं म्हणू आम्ही तृप्त आहोत? आज जगाकडे जर पाहिलं, बिलिओस भाऊ बहीण आई वडील देवाच्या सेवकाकडे जरी पाहिलं तर अनेक अंशी जैगिक पद्धतीने आज हे लोक लेवलला आहेत. आज तुम्ही आणि मी लेवलला आहे, परंतु आमची आध्यात्मिक लेवल योग्य आहे का? आत्मिक लेवल योग्य आहे का? धार्मिक लेवल योग्य आहे का? पवित्र आत्म्याच्या गाईडलाईन नुसारची लेवल योग्य आहे का? वचनाप्रमाणे आमची लेवल योग्य आहे का? ज्यावेळेस एखादा कारागीर एखादी गोष्ट काटकोनात म्हणा, सरळ रेषेत म्हणा, वळव्यात म्हणा, गुन्ह्यात म्हणा, दुरीत म्हणा, सर्कल मध्ये म्हणा, तर त्याचा तो बॅलन्स करत असतो, त्याला कुठेतरी एका रेषेत आणत असतो. मग हा जो बॅलन्स आहे आमचा आत्मिक क्षेत्रामध्ये आहे का? आम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये समाधानी आहोत का? अनेक लोक कुरकुर करून सेवा करतात. अनेक लोक सेवा करताना मी पाहिलंय ते कुरकुर करतात, चिंता करतात, काळज्या करतात, टेन्शन घेतात आणि ह्या गोष्टीमुळं त्यांचं आहे ते समाधान जातं, आहे तो आशीर्वाद जातो, आहे ती तृप्तता पण जाती आणि ते अतृप्त बनतात. आणि मग देवाची सेवा करून देखील जर सेवक अतृप्त असेल, देवाची सेवा करून जर सेवक समाधानी नसेल, देवाची सेवा करून जर देवक म्हणत असेल मी आशीर्वादितच नाही, देवाची सेवा करून जर सेवक म्हणत असेल मी तृप्तच नाही, तर तुमच्या माझ्या अशा केलेल्या सेवेला काय अर्थ? काय अर्थ? त्याच्यापेक्षा सेवाच करू नका ना. कोणी तुम्हाला बंदूक लावली का खांद्याला, कपाळाला, की सेवा करावीच लागेल म्हणून? साधं विश्वासणारं जीवन जगा, काबाड कष्ट करा, आपल्या कुटुंबाकडे पहा, चांगल्या गोष्टी करण्यास शिका, ऑटोमॅटिक समाधान मिळेल. आणि शक्य होईल तेव्हा रविवारच्या चर्चला येत जा, किंवा न येता आलं तर कामावर का प्रार्थना करीना, समाधान मिळेल. पण एकीकडे आम्ही सेवा पण करायची, एकीकडे लोकांना सांगायचंय पण, आणि आम्ही मात्र समाधानकारक नाही. अनेक सेवकांना जे फोन केलं जातं, पाळक साहेब कशी परिस्थिती, काही प्रॉब्लेम मध्ये आहेत, समस्या आहेत, काही समाधान नाही, सगळं अतृप्त चाललंय, आशीर्वाद नाही. हे गेले कुठं मग? याचा अर्थ ज्या वेळेस होता आमच्याकडे त्यावेळेस आम्ही गर्व केला, अभिमान केला, व्यर्थ पुशारकी केली, लबाडकी केली, आज्ञाभंग केला, नको त्या गोष्टी केल्या. परमेश्वरचा त्याचा क्रोध थोडा वेळासाठी वेगवेगळ्या प्रसंगातून निर्माण झाला, वेगवेगळ्या प्रसंगातून त्याने येणाऱ्या गोष्टीला अटकाव ठेवलं आणि आम्हाला तपासण्याचा प्रयत्न केला. आता आम्ही फेल व्हायला लागलो. रियालिटी सत्य आहे. जर परमेश्वर जर आम्हाला तपासित आहे, पारखीत आहे, तर परमेश्वरला देखील आम्ही म्हटलं पाहिजे, प्रभू जी तू परिस्थिती दिली त्याबद्दल मी तुझे आभार मानतो, मी समाधानी आहे, मी आशीर्वादित आहे, मी तृप्त आहे. परमेश्वरला आम्हाला करावंच लागेल, कारण विश्वास अशाच गोष्टीला म्हटला जातो की तो दिसत नाही, आशा मात्र धरल्या जाती आणि तो मला मिळालाय म्हणून आभार मानल्या जातात, त्याला म्हणतात विश्वास. मग ते समाधान परमेश्वरला ही गोष्ट तुमच्या आणि माझ्यासाठी करावीच लागेल. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. या ठिकाणी आणखीन काही रेफरन्स आपण पाहणार आहोत. एचकेलचा ग्रंथ अध्याय क्रमांक 32 आणि वचन क्रमांक 31 मध्ये लिहिलेलं आहे, फारो त्यास पाहिल तेव्हा तो आपल्या सर्व लोकसमूहासंबंधाने समाधान पावेल. फारो व त्याचे सर्व सैन्य यास तलवारीने वधिले आहे असे प्रभू परमेश्वर म्हणतो. पुन्हा एक वार वाचूया. फारो त्यास पाहिल
तेव्हा तो आपल्या सर्व लोकसमूहा संबंधाने समाधान पावेल. फारो व त्याचे सर्व सैनिक यास तलवारीने वधले आहे असे प्रभू परमेश्वर म्हणतो. मी फारोला जिवंताच्या भूमीवर दहशत घातली तरी तो व त्याचे सर्व लोकसमूह यास बेसुंती लोकांमध्ये तलवारीने वधिलेल्यांबरोबर ठेवले आहे असे प्रभू परमेश्वर म्हणतो. मग आम्ही कुठल्याही प्रकारचं स्वतःचं डामडोल केलं, स्वतःवर गुमान केला किंवा स्वतःला कितीतरी मोठं उंच लेखलं, स्वतःबद्दल मी समाधानी पावलो. फारो राजा स्वतःच्या सैन्याबद्दल समाधानी होता, त्याच्या राज्याबद्दल समाधानी होता, ज्या गुलामगिरीत लोकांवर तो वर्चस्व करीत होता आणि त्यांच्या माध्यमातून जे काही त्याला मिळत होतं तो समाधानकारक सगळ्या गोष्टी होत्या. परंतु देवाला आवडणाऱ्या गोष्टी मात्र त्याच्याजवळ नव्हत्या. तो कठीण आणि हट्टी होता. तो परमेश्वरच्या लोकांना त्रास देत होता, परमेश्वरच्या लोकांना विठीस धरत होता, परमेश्वराच्या लोकांवर अन्याय करत होता, परमेश्वरच्या लोकांना अतृप्त त्यांनी ठेवलं होतं. परमेश्वरचे लोक त्याच्या राज्यामध्ये समाधानी नव्हते, परमेश्वरचे लोक त्याच्या राज्यामध्ये आशीर्वादित नव्हते, परमेश्वरचे लोक त्या फारो राजाच्या गुलामगिरीत असताना स्वतःला धन्य मानित नव्हते, परमेश्वरचे लोक त्या फारो राजाच्या गुलामगिरीत असताना स्वतःच्या जीवनाला एक सार्थक किंवा भाग्यशाली किंवा लक्की म्हणत नव्हते, तर बॅड लक म्हणायचे. परंतु ज्यावेळेस देवानी योजना आखली की त्याच्या लोकांना समाधान कसं मिळेल, त्यावेळेस फारो राजाचा गर्व मोडला, फारो राजाचा कठीणपणा तोडला. फारो राजाचा ज्या सैनिकावर भरोसा होता, ज्या सैनिकाबद्दल तो समाधान पावत होता, फारो राजाचे सगळे सैनिक त्या तांबड्या समुद्रात गुदमरून मारले परमेश्वर. तो परमेश्वर आहे. परमेश्वरचं एकच म्हणणं आहे की माझ्या लोकांनी समाधानी राहावं, माझ्या लोकांनी आज्ञा पालन करावं, माझ्या लोकांनी आशीर्वादित राहावं, माझ्या लोकांनी सत्यामध्ये समर्पित व्हावं, माझ्या लोकांनी तृप्त राहावं, माझ्या लोकांनी एक त्यांचं जीवनाचं सार्थक करून घ्यावं, माझ्या लोकांनी मरणापासून वाचावं. मरण म्हणजे काय? पाप. पापापासून वाचावं, कारण पापाचं वेतन हे मरण आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी या पापामध्ये राहू नये, या मरणामध्ये राहू नये, मरणाने आमच्यावर राज्य करू नये, म्हणजे पापाने आमच्यावर राज्य करू नये, म्हणजे आम्ही गुलामगिरीत जाऊ नये. म्हणून आम्हाला परमेश्वरच्या अधीन राहायचं आहे. तो परमेश्वर आम्हाला समाधान देत असतो. आणि मग या ठिकाणी लिहिलं आहे की मी फारोला जिवंताच्या भूमीवर दहशत घातली तरी तो व त्याचे सर्व लोकसमूह यास बेसुंती लोकांमध्ये तलवारीने वधिलेल्यांबरोबर ठेवले आहे असे प्रभू परमेश्वर म्हणतो. आणि म्हणून आम्हाला जर समाधानी राहायचं असेल तर आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, आम्हाला आमचं कर्तव्य पार पाडणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. अनेक लोक आपल्यावर दिलेली जबाबदारी पार पाडित नाहीत. त्याचं एक उत्तम उदाहरण आहे, वचनाच्या माध्यमातूनच पाहणार आहोत आपण. ती असं आहे, एचकेलचा ग्रंथ अध्याय क्रमांक 33 आणि त्याची हेडलाईन्स आहे पहारेकऱ्याचे कर्तव्य. अनेक लोक म्हणतात की परमेश्वरने मला निवडलंय, परमेश्वरने मला पाचारण केलंय, परमेश्वरने मला बोलवलंय, परमेश्वरने मला कृपामंडित केलंय, परमेश्वराचा मी अभिषिक्त, महान अभिषिक्त दास. काही नाही तर असं लिहिलंय, देवाचे पवित्र महाअभिषिक्त दास सेवक. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, प्रेज द लॉर्ड. मग त्याचं कर्तव्य पण आहे. मग जोपर्यंत हे कर्तव्य तुम्ही आणि मी करत नाही ना, तोपर्यंत आम्हाला समाधान नाही. विशेष करून पहारेकऱ्यांना, विशेष करून विश्वासणाऱ्यांना, विशेष करून जे धार्मिक आहेत त्यांना, विशेष करून ज्यांनी देवाच्या वचनाची रुची घेतली, जे सत्याशी सहमत आहेत, जे पवित्र आत्म्याच्या गायडन्स नुसार जीवन जगतात, ज्यांनी मरणावर विजय मिळवलाय, म्हणजे पापावर, मोहावर, ज्यांच्यामध्ये गर्व नाही, अभिमान नाही, ताठरपणा नाही, ज्यांना श्रीमंतीचा मोठा गर्व चढलेला नाही, असे लोक हे पहारेकरी आहेत. कुठाले आपण पाहूया या ठिकाणी पहारेकऱ्याचे कर्तव्य. या ठिकाणी तो म्हणत आहे, 6व्या क्रमांकाचे वचन वाचूया शॉर्टकट मध्ये. पण जर पहारेकऱ्याने तलवार येताना पाहून
शिंग वाजवले नाही व लोकास सावध केले नाही, लोकास सावध केले नाही आणि तलवारीने येऊन त्यापैकी कोणास नेले तर तो आपल्या अधर्मानेच मरेल, तथापि त्याच्या रक्तपाताचा जाब मी त्या पहारेकऱ्याजवळ मागेल. हे पहारेकरी दुसरे तिसरे कोणी नाहीत बरं का, हे देवाचे सेवक, पास्टर, रेव्हरेंड, बिशप, गुरुजी, फादर, कोऑर्डिनेटर, बंतीजी, काजी, हबप, पेस्तुबर, मोठमोठाले चाणक्य, मोठमोठाले पंडित, हे 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 ठेकेदार, हे 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 पहारेकरी, यांनी आम्हाला सांगायचं काय सत्य काय असत्य, यांनी आम्हाला सांगायचं की देवाचे काय योजना आहेत, यांनी आम्हाला सांगायचं का पाप काय पुण्य काय, यांनी आम्हाला सांगायचं सत्य काय असत्य काय, यांनी आम्हाला सांगायचं का देव कोणत्या गोष्टीवर क्रोधाविष्ट होतो आणि कोणत्या गोष्टीवर आमच्यावर कृपा करतो, यांनी सांगायचं आम्हाला. आजकाल हे फक्त जगातले मेसेज मिळतात. तुम्हाला आशीर्वादित व्हायचंय का, या आमच्याकडे. समाधान मिळवायचंय का, या आमच्याकडे. तृप्त व्हायचंय का, या आमच्याकडे. तुमचं जीवन भाग्यशाली बनवायचंय का, या आमच्याकडे. तुमच्या जीवनाचं सार्थक बनवायचंय का, या आमच्याकडे. तुमच्या जीवनाला धन्य बनवायचंय का, या आमच्याकडे. आणि सांगतो आम्ही मग जगातलं हे करा ते करा, दान द्या, दशमून द्या, देणगी द्या, अमक द्या, फलन द्या, बिस्तन द्या, नारळ द्या, कोंबड्या द्या, झोंबड्या द्या, बाटल्या द्या, बया द्या, काय द्यायचं ते द्या आणि मग तुम्हाला समाधानी बनेल. पहारेकऱ्याचं खरं काम आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये पहारेकऱ्याला खूप महत्व आहे, देवाच्या अभिषेकाला खूप महत्व आहे. परंतु आजकाल एक खेदाची गोष्ट आहे, मी वारंवार देवाच्या अभिषेकाबद्दल देखील बोलत असतो, पालकांसाठी देखील बोलत असतो. याजक असो, पास्टर असो, बिशप असो, सगळ्यांचं नाव मी घेतोच. का तर देवाने मला सांगितलंय की तू पहारेकरी आहेस. मग मी स्वतःला जर पहारेकरी म्हणत आहे तर मी जाग करणार. जिथं खोटं आहे तिथं मी सत्य प्रकट करणार. जिथं एक श्रद्धा ठेवा तुम्ही, पण जिथं अंधश्रद्धा आहे तिथं आम्ही उतरणार. जिथं देवाच्या वचनाचं खोटं प्रकटीकरण दिलं जातं त्या ठिकाणी देवाच्या वचनाचं सत्य प्रकटीकरण घेऊन येणार. ही देवाच्या सेवकाची खरी पहिचान. मग भलं आमचं अहित झालं तरी चालेल, आमचं नुकसान झालं तरी चालेल, आम्हाला लोकांनी उंच नाही केलं तरी चालेल, आमच्या चर्चला कोणी नाही आलं तरी चालेल, आमच्या लाईव्हला नाही आलं तरी चालेल, काही फरक नाही पडत. कारण लोकांना खुश करण्यासाठी आम्ही कोणतीच गोष्ट करायची नाही. तर आमच्या कृती आणि आचरणामुळे परमेश्वर खुश होईल, परमेश्वर आनंदित होईल, परमेश्वर समाधान पावेल, परमेश्वर तृप्त होईल आणि तो म्हणेल शबास भल्या विश्वसुदासा, तू थोडक्याविषयी विश्वसू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन. अहो झाले ना मग आशीर्वाद चालू, झालं समाधान चालू. अहो ज्याला देव तारी त्याला कोण मारी. मग देव आमच्या बाजूने पाहिजे. अख्खा जग एकीकडे देव एकीकडे जरी झाला ना, तर एकटा जरी असला ना तरी तो आशीर्वादितच समजायचा. आणि म्हणून या ठिकाणी पहारेकर कर्तव्य जर केलं आम्ही तर आम्ही धन्य आहोत. पहारेकऱ्याचं कर्तव्य, विश्वासणाऱ्यांचं कर्तव्य, सेवकांचं कर्तव्य, शिक्षकांचं कर्तव्य, प्रस्तुताचं कर्तव्य, ज्याला ज्याला जी काही सेवा दिली ती कर्तव्य. मग इंजिनियर असतील, वकील असतील, डॉक्टर असतील, न्यायाधीश असतील, आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, संत्री असतील, दुनियातल्या कोणतेही लोक, कोणत्याही कॅटेगरीतल्या, कोणत्याही व्यवसायातल्या, कोणत्याही शाखेमधल्या असो, पण त्यांनी जर कर्तव्य जर दक्ष केलं, कर्तव्य जर पाळलं तर निश्चित अर्थाने ते समाधान होतील. मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असा, केवळ प्रार्थना केल्यावर समाधान मिळतं असं नाही. आम्ही ज्यावेळेस कर्मकृती चांगली करतो ना बाह्य जगामध्ये देखील जीवन जगताना, त्यावेळेस देखील समाधान पावतो. एखाद्याला जर दुःखामध्ये, संकटामध्ये जर आम्ही धावून गेलो ना, मदत जर केली ना, लय लाखे नसतो आपण, मदत आपली थोडीच असती, पण समाधान मिळतं की माझ्या भावाला, बहिणीला, आई वडिलाला किंवा मित्राला किंवा अपतेष्ट स्नेही किंबहुना अनोळखे, ज्याची माझी ओळख नाही परंतु त्याच्यावर मला दया उत्पन्न झाली,
मला परमेश्वराने एक अंतःकरणात कळकळ निर्माण केली आणि मी त्याला थोडीशी मदत केली. हे जे समाधान आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे कृतीशील जीवनामध्ये आम्हाला करायचं आहे. हे कर्तव्य, याला म्हणतात कर्तव्य. मग आम्हाला आमचं समाधान कशावर अवलंबून आहे, आमचा आशीर्वाद कशावर अवलंबून आहे, आमच्या जीवनाचं सार्थक कशावर अवलंबून आहे, आम्ही तृप्त कशावर होऊ, आम्ही भाग्यशाली लक्की कशावर अवलंबून आहे, तर आम्ही कर्तव्य करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे क्रिया, कृती, आचरण, प्रॅक्टिकल. आणि मग या ठिकाणी तो लिहित आहे की जर पहारेकऱ्याने तलवार येताना पाहून शिंग वाजवले नाही, म्हणजे आम्ही एखाद्याला सावध केले नाही. आता हे जे प्रकटीकरण आहे, जुन्या काळामध्ये ज्या लढाया व्हायच्या, लढाया, दोन राजे, दोन गट एकत्र आल्यानंतर, दोन राज्ये एकत्र लढायला आल्यानंतर त्या ठिकाणी रणशिंग फुकल्या जायचं. मग त्या ठिकाणी लढाई चालू व्हायची. जोपर्यंत रणशिंग फुकत नव्हते तोपर्यंत दोन्ही शत्रू एका ठिकाणी जरी असले तरी ते एकमेकाचा वध किंवा एकमेकावर अन्याय किंवा एकमेकाशी भांडत नव्हते किंवा एकमेकाशी लढाई करत नव्हते. पण ज्यावेळेस रणशिंगाचा आवाज येईल त्यावेळेस मात्र जे ते ज्या त्याच्या राज्याकडून लढत होते. तसं पहारेकऱ्याचं काय आहे, सिक्युरिटी गार्ड, वॉचमॅन, त्याचं काम काय आहे, तो गेट मध्ये बसलेला असतो किंवा दुर्बीण लावून बसलेला असतो किंवा एखाद्या उंचीवर बसलेला असतो आणि तो पाहतो की या ठिकाणी ज्या संरक्षणासाठी मला ठेवलेला आहे, ज्या वाईट गोष्टी घडू नये किंवा माझ्या मालकाचं नुकसान होऊ नये किंवा चोरी होऊ नये किंवा घात होऊ नये किंवा काही होऊ नये म्हणून ज्याला ते सिक्युरिटी गार्ड किंवा वॉचमॅन ज्याला ठेवले जातात ना, पहारेकरी, तर अशी काही गोष्ट दिसली की तो लगेच शिट्टी वाजवतो, रणशिंग वाजवतो किंवा काहीतरी घंटा वाजवतो, काहीतरी खुणून देतो, जे नाही करून समोरच्या ठिकाणी सावध व्हावं, सुरक्षित व्हावं, त्याने स्वतःला सावरावं, त्याने स्वतःला सेफ्टी तयार करून घ्यावी, त्याने सुरक्षा कवच निर्माण करावं, त्याने काहीतरी बंदोबस्त करावा. तोटा होऊ नये म्हणून, नुकसान होऊ नये म्हणून, इजा होऊ नये म्हणून, घात होऊ नये म्हणून, चोरी होऊ नये म्हणून त्याला जे काही प्रयत्न करायचे ना ते लगेच करायला सुरुवात करील. परंतु चोर आलाय किंवा ती तलवार आली किंवा तो शत्रू आलाय तरी आम्ही पाहून देखील जर त्या व्यक्तीला सावधच केलं नाही तर मात्र तो मरल खरा, परंतु त्याच्या मरणाचा जाब परमेश्वर त्या पहारेकऱ्याकडून घेईल, म्हणजे ते तुमच्याकडून आणि माझ्याकडून घेईल. मग तुम्हाला आणि मला जर चांगलं समजलंय आणि आम्ही इतरांना ते चांगलं सांगितलं नाही आणि तो जर वाईटामध्ये जर मरण पावला तर तो वाईटामध्ये मरण खरा, पण तो मरत असताना तो वाईटामध्ये मेला, त्याला चांगलं सांगण्यात आलं नाही, ज्यांनी सांगितलं नाही तो देखील त्याच्या मरणाचा भागीदार ठरेल. म्हणजे या ठिकाणी आम्हाला जाब द्यायचा आणि त्यासाठी आम्हाला कर्तव्य दक्ष राहायचं. जर आम्ही कर्तव्य दक्ष राहिलो तर निश्चित अर्थाने आमच्या जीवनाला समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणखीन एक रेफरन्स आपण या ठिकाणी पाहूया. एचकेलचा ग्रंथ अध्याय क्रमांक 38 आणि वचन क्रमांक 19 मध्ये आपण एक गोष्ट पाहणार आहोत. कारण मी ईर्षेने, क्रोधाग्नीने तप्त होऊन बोललो आहे की खरोखर त्या दिवशी इस्रायल देशात मोठा भूमिकंप होईल. समुद्रातली मासे, आकाशातली पक्षी, वनातले पशु, जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी व भूमीवर राहणारे सर्व मनुष्य माझ्या पुढे थरथर कापतील. पर्वत नष्ट होतील, कडे खचतील, हर एक कोट कोसळून जमीन दस्त होईल. आणि म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये घडणाऱ्या घटना आहेत, काही घडलेल्या आहेत, काही घडत आहेत आणि या घटनेमध्ये आम्ही समाधानी कसे राहू, आशीर्वादित कसे होऊ याकडे आम्ही लक्ष देणं देखील खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. आणखीन एक एचकेलच्या ग्रंथामधला एक रेफरन्स आपण पाहूया आणि त्यानंतर आपण थांबवणार आहोत. त्यानंतर आम्ही पुढच्या भागामध्ये दानिएलच्या ग्रंथामधून देखील समाधानी, आशीर्वादित, तृप्त, लक्की या विषयावर चिंतन मनन अध्ययन करणार आहोत. 39वा अध्याय वचन क्रमांक 20 मध्ये लिहिलं आहे, तेव्हा राष्ट्रामध्ये मी आपला महिमा स्थापीन, त्यांना शासन करीन व आपला हात त्याजवर टाकीन
हे सगळे राष्ट्र पाहतील, तेव्हा राष्ट्रामध्ये मी आपला हात टाकीन. माझ्या मेजावर बसून घोडे व स्वार, वीर व सर्व प्रकारचे योद्धे यास खाऊन तुमची तृप्ती होईल असे प्रभू परमेश्वर म्हणतो. या ठिकाणी एस्केलच्या ग्रंथाच्या हेडलाईन जी आहे ती एक भविष्यवाणी आहे. येणाऱ्या दिवसामध्ये घडणाऱ्या घटना आहेत, पूर्वीच्या काळामध्ये देखील या घडलेल्या आहेत. त्या काळामध्ये लोक थोडक्यावशी विश्वासू राहत होते, त्यांना धन्यता मिळत होती, त्यांना समाधान मिळत होतं, ते आशीर्वादित होते, त्यांचं जीवनाचं सार्थक बनवलेलं होतं, ते तृप्त झालेले होते, ते लक्की होते, ते भाग्यशाली होते. मात्र तुम्ही आणि मी आज भाग्यशाली आहोत का? कारण वेळ समय खूप कठीण आलेला आहे. या कठीण परिस्थितीमध्ये समाधान प्राप्त करून घेणं खूप अवघड आहे. या कठीण परिस्थितीमध्ये आशीर्वादित होणं खूप अवघड आहे. या कठीण परिस्थितीमध्ये तृप्तता मिळवणं खूप कठीण आहे. कारण गेल्या 1-1.5 वर्षाच्या लॉकडाऊन मध्ये अनेकांचं समाधान गायब झालेलं आहे, अनेकांचे आशीर्वाद गायब झाले, अनेकांचं तृप्ती गायब झाली, अनेकांचं जीवनाचं सार्थक नाही, अनेकांचं भाग्य फुटलंय. परत कधी येईल, परत कसं होईल? तर आज मी तुम्हाला एक उत्तम मार्ग दाखवतो, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनाच्या रस्त्यावर जर तुम्ही आणि मी चालायला सुरुवात केली, त्याच्या आज्ञा विधी नियम पाळायला सुरुवात केली, आम्ही जर कृती आणि कर्म केले, जर आम्ही आमचं कर्तव्य बजावलं, जर आम्ही आज्ञा पालन केली, आम्ही सत्याला स्वीकारलं, तर निश्चित अर्थाने आम्हाला समाधान मिळेल, आशीर्वादित होऊ, आमचं जीवन सार्थक होईल आणि आमच्या जीवनाला तृप्ती मिळेल. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. सन्मान आदर गौरव त्याला देत पुन्हा एक वार लाईव्ह सेशन मध्ये सर्व देवाच्या अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगर मधून मनापासून स्वागत करतो. गेल्या सातत्याने 46 भागामध्ये 47 भागामध्ये आपण धन्य, समाधानी, आशीर्वादित, सार्थक, तृप्त, लक्की, भाग्यशाली या विषयावर चिंतन मनन अध्ययन केलेलं आहे. पुढच्या भागामध्ये देखील दानिएलच्या ग्रंथामधून आम्ही समाधान, आशीर्वाद, तृप्तता या विषयावर चिंतन मनन अध्ययन करणार आहोत. समयाला आपण प्रार्थना करूया आपल्या भारत देशासाठी, आपल्या प्रत्येकासाठी. पवित्र थोरसे नदी दे बापा, जशा तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही भारत देशासाठी प्रार्थना करतो. भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, माझ्या भारत देशाच्या सरहदीचं संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स, जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय, त्याचप्रमाणे मी प्रभू येशू तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्हा प्रत्येकासाठी आम्ही विनंती करतो, तुझं ज्ञान, तुझी महिमा गौरव करण्यासाठी, तुझं सत्य आम्हाला बंधमुक्त होण्यासाठी, आणि परमेश्वर देव बाप्पा तुझं आमच्यावरची नजर आम्हाला कर्तव्य दक्ष राहण्यासाठी तू सहाय्य मार्गदर्शन कर. तुझ्या वचनाप्रमाणे मी आचरण करावं ही देखील गोष्ट आमच्याकडून घडू दे. प्रिय प्रभू येशू, जे बंधनात आहेत, जोखडात आहेत, आजारात आहेत, समस्यामध्ये आहेत, विकार आहेत, टेन्शन, ताण, दबाव, आर्थिक परिस्थिती, जे असमाधानकारक आहेत, जे अतृप्त आहेत, जे शापामध्ये आहेत, जे व्यसन वासनामध्ये आहेत, जे ज्या ज्या गोष्टीमध्ये आहेत, प्रभू येशू तू त्यांना पाहत आहेस. प्रत्येकाच्या प्रार्थनेचं उत्तर दे. येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही कर्तव्य दक्ष, तुझे विश्वासणारे प्रिय लोक राहावं म्हणून विशेष सहाय्य मदत कर. सर्व गौरव सन्मान तुला देत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, तर पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो. स्वर्गीय पिता त्वयी आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस यू.